काय चाललंय बघायलाच ना. राणी तुझ्या संग बोलालोय. हा हो काय तर म्हण. हा अगं लई वेगळी स्वप्न बघाल तुम्ही. म्हणलं या दोघीसनी एकत्र आणावं सुखानं गुन्या गोविंदानं. हॅप्पी 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 असं काहीतरी व्हावं वाटत. कुठलं काय इशे हार्डजून बसलाय की. हे असंच होते माहितीये काय आमच्या आयुष्यात आहे ना. असं मला जेव्हा जेव्हा वाटतंय की नाही विषय आत्ता सोपा होणार तेव्हा तेव्हा हार्ड होऊन बसतोय. चाट दिशा हार्ड होऊन बसतोय. काय करायचं आता झाले काय माहितीये काय आमच्या आईसाहेबांनी घेतलंय सगळं इगोवर. ते लई डेंजर आहे. त्याच्यापेक्षा आधीच बरं होतं घेऊ. आधी कसं होतं आईसाहेबांनी मास्तरीन बाईच नको होत्या. इशेच एंड होता. आता झालं असं की त्यांनी आमच्यामुळे स्वतःचं मन बदललं. गेल्या मागणी घालायला दिमाखात मास्तरीन बाई नाही म्हणल्या. तेच होणार होतं. मला माहित होते. मला विचार मला माहित होतं नाहीच म्हणणार होत्या त्या. पण मी मास्तरीन बाईसनी कल्पना दिलती फोन करून. लगेच उत्तर देऊ नका पण त्यासनी काय ते कळलं नाही का काय मला काय कळत नाही. कसं आहे मास्तरीन बाई जर म्हणल्या असत्या का नाही की जरा विचार करून सांगते. मला बी जरा काहीतरी डोसकं लावायला वेळ मिळाला असता काय राणी. पण मास्तरीन बाई सत्यवानाचा अवतार ना. फायरिंग केलं असेल त्यांनी धाड 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 खरं खरं बोलले असतील. अजून गोताडा वाढला. आणि आमच्या आई साहेब पण काही लेच्या पेच्या नाहीत. मागं हटणाऱ्यातलं तर नाहीच नाही. आता अवघड होऊन बसलं राव. आला अंगावर का घेतलं शिंगावर अशातली तर आहे आमच्या आई साहेब म्हणजे माहित आहे का नाही. आता त्या मास्तरीन बाईसनी धडा शिकवतात. आता त्यासनी तर नमवणार म्हणजे नमवणार. आता एकदा ठरलं म्हणजे ठरलं. आता कुणाच्या बाळाचं वट्ट ऐकत नसतात आई साहेब आणि तसं नको आहे राव. आता काय झालं तरी त्या मास्तरीन बाईसनी सून करून घेणार. पण मास्तरीन बाईंची मर्जी नाही आहे. कशाला मग संसार म्हणजे काय बळजबरीचा रामराम आहे काय. मनाचा विषय आहे तो. साधी गोष्ट सांग राणी. तुझं एक चाक निकळलं तर काय एका चाकावर तसंच रेटणार आहेस तू बळजबरी. मनात नसताना कशाला. आमचा विषय आमच्या मनात राहिला असता. आता ना विषय हार्ड म्हणजे लईच हार्ड झालाय राव. मास्तरीन बाईंसंग संग एकडाव बोललं पाहिजे. इरा नाही आली अजून. नाही ना ग. मी मगाशी फोन केला होता तिला तेव्हा येते म्हणाली पण अजून नाही आली बाई. ते आल्यावर काही बोलू नका. हो हो मी काय म्हणते आपलं जसं ठरलंय ना तसंच करू. मला असं वाटतं की आपण लप्पाछप्पी नको करायला. आपण सांगूया तिला बाबा. नको अक्षरा तिला काहीही सांगायला नको. काय झालं गप्प का झालात. कुठे काय नाही नाही. मग मला बघितल्यानंतर सगळे गप्प का झालात. अगं नाही ग काही नाही. गप्प कुठे काय नाही झालेलं. आहे काहीतरी. म्हणजे हेच की काहीतरी घडलंय. अगं नाही ग खरं काहीच नाही झालंय. हा दिवसासारखा दिवस आला कुणी आलं नाही कुणी केलं नाही. पण बाबा मला काय वाटतं तू फ्रेश हो. जा आणि आई आपण ताटं वाढूया. आणि बाबा तुमचं औषध राहिलं ना औषध घ्या तुम्ही. चला चल 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 आव. नक्कीच काहीतरी घडलंय पण हे मला सांगत नाहीयेत.
चंचे तू नुसती चंची नाही, ऍडव्होकेट चंचला. बया, या काळ्या कोटात का नाही एकदम एकदम वकिली बाई सारखी दिसतीस बघ तू. दिसती म्हणजे हायच मी वकिलीन बाई. मम्मी, आता आहे ना वकिली ज्ञान बाहेर काढायची वेळ आली आहे बघ. होय की, त्याशिवाय आपलं काय बी खरं नाही. अगं परचंचे, अगं तू तू यो कोट आत्ताच कशाला बाहेर काढलास? अगं ताईनं बघितलं म्हणजे. तू काढ बरं, काढ काढ. काय झालं? काय झालं चंचेत? ताई काही मागं हटणार नाही. ती त्या मास्तनीला या घराची सून करून घरात आणणारच. तिनं मास्तरनीला घरात आणली, तिचाच काय? या समद्यांचा घरातनं बाहेर जायचा रस्ता मी तयार ठेवते. हे तुझं हत्यार. आणि हे माझं शस्त्र. मी काल भुवनेश्वरी मॅडमशी बोलले ते चुकीचं नव्हतं, पण चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या वेळी बोलले मी. हे माझं चुकलं. मला माफ कर. मला माझी चूक दुरुस्त करण्याची संधी मिळावी. ताई काय झालं? काय नाही ग. तू देवाकडे काहीतरी मागितलंस असं वाटलं मला. काय नाही. बर, तू चाललीस कॉलेजला? हो. तब्येत बरी आहे का? हो. नक्की ना? म्हणजे पूर्ण बरी नाहीये, पण घरात बसून राहण्यापेक्षा मी कॉलेजला जाते. बाय. गेलो होती की मग कालच्याला मास्तरनीकडे जाऊन आलो. काय घ्या तुम्ही. काय काय ते लेखाच्या प्रेमासाठी आणि तुमची मर्जी राखण्यासाठी भुवी पदर पसरून मास्तरनीकडे गेली. नाही म्हणजे भुवीची काय बी चूक नाही आहे. मास्तरीन नाही म्हणली. का? तिला म्हण शिकलेला नवरा पाहिजेला आहे. म्हणजे मास्तरनीचं पटलं तुम्हासनी? हा बरोबर आहे. भुवनेश अधिपती भुवनेश मान्य आहे मला. त्या वेळेला भुवी चुकली असेल, पण आता तिनं केलं ना. एका आईनं मुलासाठी जे करावं ना ती केलं. नाही म्हणजे माझी मुलगी म्हणताना बोलत नाही मी, पण अधिपतीवर लय जीव आहे बघा तिचा. त्याच्या सुखासाठी जीवाचं रान करेल बघा. काय बी करेल, पण त्याला त्याचं प्रेम मिळवून देईल. अधिपती, असे असे अचानक कुठून आलात तुम्ही? हे काय असं भेळ खात काय उभे राहिलात? बघा, भेळ जाऊ दे, येळ महत्वाची आहे आणि जो चालला ना तो खेळ महत्वाचा आहे. काय काय बोलताय तुम्ही?
शाळेत चाललाय काय? हो हो का? जरा बोला जाओ, वेळ आहे काय? हो बोला ना, काय झालं? तुम्ही काल आम्हाला नाही म्हणला, ठीक आहे, पण आमच्या आई साहेबांचा कशाला अपमान केला? अहो मी अपमान नाही केला त्यांचा. नाही वा वा, हार तुरे देऊन सत्कार केला, वा वा. अधिपती हे बघा, मी तुम्हाला माझी मतं ह्या आधी सांगितलेली आहेत, बरोबर? मी तुमचा नवरा म्हणून कधीच विचार करू शकत नाही. अहो ते माहिती हो मला, तुम्ही 10 वेळा तेच काय कॅसेट वाजवते हो? पण तुम्ही माहित नसल्यासारखं का बोलताय? अहो ते मला माहित आहे. अहो मग तुम्ही रिपीट का करताय? आणि ओरडून बोलू नका माझ्यावर. माझा आवाज तेवढाच आहे. मग खाली घ्या तो. मुद्दा माझ्या आवाजच आहे का हो मास्तरीन बाई? मला त्रास होतोय तुमच्या टोनचा, खरंच. हा? टोन 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 आवाजाची पट्टी, हा, त्याचा त्रास होतोय मला. जरा हळू आवाजात बोला, मला सवय नाही. मुद्दा माझ्या आवाजाचा नाही आहे, मुद्दा यो आहे की काय? तुम्ही आमचा. अहो थोडं मोठ्याने बोला ना. हे बघा, तुमचं काय करायचं? मोठ्यानं बोललं तरी तुम्हाला त्रास होतोय, हळू आवाजात बोललं तरी तुम्हाला त्रास होतोय. मोठ्यानं बोला म्हणतायसा. अहो ऐकू तर आलं पाहिजे ना. तुम्हाला काहीच पटत नाही काय? हे करू नका, ते करू नका, नक्की काय पाहिजे काय तुम्हाला? बॅलन्स पाहिजे. हा हा, बॅलन्स पाहिजे. अहो फार मोठा नको आवाज आणि फार लहानही नको. समोरच्याला ऐकू पण गेलं पाहिजे, पण त्याला आपल्या आवाजाचा त्रासही नाही झाला पाहिजे. तुम्ही आता चिडला आहात माझ्यावर, त्यामुळे तुम्ही मोठमोठ्या आवाजात बोलताय. पण अधिपती, मी तुम्हाला खरं सांगते, तुमच्या आईंचा अपमान होईल असं मी काही बोललेच नाही. अहो तुम्हाला मी आजपर्यंत जे काही सांगितलं त्यापेक्षा वेगळं असं मी काही नाही सांगितलं त्यांना. आणि मला मुळात हे कळत नाही की तुम्ही सुद्धा शहानिशा केली पाहिजे ना. तुम्ही तुमची मैत्रीण म्हणवताना मला तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर, माझा स्वभाव माहिती आहे ना तुम्हाला. मग असा स्वभाव आहे का माझा जाऊन कोणाचाही अपमान करण्याचा? असं कसं तुम्ही डायरेक्ट येऊन माझ्यावर आरोप करू शकता? तुम्हाला पण आधी कळलं पाहिजे ना, थोडा विचार तुम्ही केला पाहिजे ना माझा. तुम्ही माझा विचार करायला नको का? पट्टी काय? आवाजाची पट्टी पट्टी वाढल्या, टोन टोन वाढलाय. टोन, सॉरी, ते मी एक्साइट झाले त्यामुळे. हेच झालं होतं माझं मी मगाशी, म्हणतानाच खातो तुम्ही. सॉरी, खरंच सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं, माफ करा मला. नाही जाऊ दे, एवढं काय लगेच सॉरी बिरी म्हणायची गरज नाही मास्तरीन बाई. मला त्रास झाला ना माझ्या पट्टीचा. ह्याचा त्रास कसला? उलट पहिल्यांदा नॉर्मल वाटलंय मला, माहिती आहे काय? तुम्ही उलट जे हळूहळू असं मऊ मऊ बोलताय की नाही, त्याची भीती वाटते. ते पांढऱ्या रशावणी वाटतंय. अत्याच्च करून जे बोलताय ना, त्याचा धाक आहे. हे उलट भारी वाटलं. ह्यो झणझणीत एकदम तांबडा रसा काढला तुम्ही एकदम तारखेला. हे आपल्यातलं वाटलं. मग कशाला म्हणालात पट्टी पट्टी? नाही, ते फक्त मी सांगितलं तुम्हाला की वाढल्या. का का सांगितलं? का म्हणजे तुम्हासनीच त्रास होतो ना वरच्या पट्टीचा. म्हणजे स्वतःच्या वरच्या पट्टीचा त्रास होत नाही होय तुम्हाला? आमच्या वरच्या पट्टीचा त्रास होतोय, स्वतःचा नाही त्रास होत. असं आहे. हा, आत्ता कळलो. असंच आहे ना? बोला की, बोला बोला बोला, आता बोला. अहो बोला, मनातलं बोला. हो मास्तरीन बाई बोला. तुम्हाला म्हणलंय आई साहेब, मी परत आता तेच काय सांगू. तुम्ही निर्णय दिला की मी लगीन करणार, नाहीतर जे चाललंय तसं चालू दे.
अधिपतीचं लगीन त्याच्या मर्जीनं व्हायला पाहिजे. तुम्ही पाय कशा पाय धरताय? तुम्ही शांत व्हा. आम्ही तुला आमच्या पोरासाठी मागणी घालायला आलोय. घे पोरी, तुझ्या आई वडिलांशी बोलून आम्ही लग्नाची तारीख ठरवू. मी हे नाही घेऊ शकत. अधिपती खूप चांगले आहेत, बुद्धिमान आहेत, पण ते शिकलेही नाहीत आणि त्यांना शिक्षणाबद्दल जराही आस्था नाहीये. अशा माणसाशी कनेक्ट करणं मला शक्य नाहीये मॅडम. आम्ही इथं आलोय ते आमच्या पोराचं मन राखण्यासाठी. आता आम्ही तुला एकदा शेवटचं विचारतोय, तू आमच्या पोराबरोबर लग्न करायला तयार आहेस का नाही? तुझ्या माय बापासमोर आज आम्ही तुला सांगतोय, नाही तुला गुडघ्यावर आणली तर आमचं नाव भुवनेश्वरी नाही. मावशे, करू नगस पोरी. मग मी काय करू मावशे? विश्वास ठेव. त्यो हायच ग, पण माझं मन. समजाव त्याला. गॅरंटी काय आहे? कसली गॅरंटी पाहिजे तुला ग? तुझा हात माझ्या डोसक्यावर असेल याची. तो हायच चंची. पण मास्तरीन घरला आली का? ती जाण्यासाठी येणार आहे. पण अधिपती तिच्या कयात आहेत. बाहेर पडती. नाही पडले तर असं होणार नाही. मावशी, ती नाही का लग्न पैशासाठी करत. आधी करू दे तरी काय लग्न. आमासनी नाही वाटत तेवढी अक्कल हाय तिला. मावशे, ती नाही का लई डोकेबाज आहे बघ. नाही म्हणले ती लग्नाला. राग आला का तुम्हाला? तुम्हाला राग आलाय माझा, हा? म्हणून तर तुम्ही असे असे वाकड्यात शिरून बोलताय माझ्याशी. वाकड्यात बिकड्यात आपण शिरत नसतोय मास्तरीन बाई. आपण एकदा मैत्री केली की जीव देऊ शकतोय आणि दुश्मनी केली तर जीव घेऊ शकतोय. एवढं साधं सोपं सरळ आहे आपलं. काय काय आधी खाऊन घ्या आधी आणि मग बोला. एवढं साधं सोपं सरळ आहे आपलं. मग आता काय जीव घेताय माझा? अगं का? मग आता आता दुश्मनी झाली ना आपली. पण त्याच्या आधी दोस्ती केल्या ना हो मास्तरीन बाई. आणि दोस्तासंग कवा दुश्मनी घेत नसतोय आम्ही. मग तुम्ही दुश्मनासारखे का बोलताय? कारण तुम्ही ऐकूनच घेत नाही माझं. काय ऐकत नाही? आता मी तुम्हाला इशारा केला होता, तुम्हाला कसा काय कळला नाही? इशारा कधी कधी केला तुम्ही इशारा? अहो, मी तुम्हाला सांगितलं होतं फोनवर की आई साहेब तुमच्या घराकडे येऊ शकतात. तुम्ही असं म्हणाला नव्हतात अधिपती. तुम्ही काहीतरी परीक्षेबद्दल बोलला होता. तेच. हा, म्हणजे तेच परीक्षा, म्हणजे तेच सांगत होतो मी. आई साहेब आमच्या म्हणजेच तेच ते. हो, आता ते मला कसं कळणार? ओगी का कसं? म्हणजे तुम्ही एवढं शिक्षिका आहे, तुम्हाला एवढ्या शिकलेल्या माणसांना कळणार नाही, कुणाला कळणार? उपहास करताय तुम्ही. उपास तापास करत नसतोय आपण. झाला विनोद करून. ही वेळ आहे विनोद करायची. खरंच करत नाही मी उपास. अहो, उपहास उपवास नाही. तुम्ही मुद्दाम करताय का असं म्हणतेय मी. नाही नाही मुद्दा. अहो नाही नाही नाही, मी खरंच मी तुम्हाला म्हणतोय. आता आमच्यासारख्या आडाणी गोळ्याला एक वेळ कळलं नाही असं म्हणलं तर ठीक आहे. तुमच्यासारख्या शिकलेल्या बायला एवढी साधी गोष्ट कळली ना, मी फोनवर काय सांगायचा प्रयत्न करावलोय. अधिपती, तुम्ही अडाणी नाही आहात. तुम्ही कमी शिकलेले आहात. जाऊ दे. तुमच्यासाठी काय सब घोडे 12%. अडाणी काय, कमी शिकलेला काय. काय ती मास्तरीन नाही म्हणली? तेच सांगतोय आम्ही. पैशानं नाहू शकली असती ती या घरात, पण नाही. शिक्षण आणि अक्कल येत नाही. आम्ही जे म्हणतो ना ते हेच. खरंच डोसक्यावर पडली ती मास्तरीन. असं कसं नाही म्हणली?
काहीतरी आहे ना मावशी, नक्की प्लॅन असेल बघ तिचा. तुला सांगू का मावशे, तिना लय शातीर दिमाग आहे. नाही म्हणण्या माग पण ना काहीतरी नक्की प्लॅन असेल हा तिचा. असं नका, पण त्यानं काय फरक पडतोय? पण कारण काय? तिला कोण असा राजकुमार मिळणार आहे? पर्सनॅलिटी तरी आहे का तिला? थोबड बघितलं का तिचं? असं फू म्हणून फुंकर मारली ना तरी उडल हवेत. आहे काय तिच्याकडे? तोरा है, तोरा है. तोरा कशाचा? शिक्षणाचा. त्याचा काय तोरा मिरवायचा आहे? पण मिरवते ती, तोच आता उतरवायचा आहे. तुमच्या मनाला लागलंय. मी काय माणूस नाही आहे काय? पण राग धरून ठेवणार आहात का? म्हणजे कधी कधी ना खरंच राग येतोय तुमचा, एवढा राग येतोय ना. पण काय आता कसं आहे माहितीये मास्तरीन बाई, आमच्या आतमध्ये ना 2 अधिपती आहेत. एक आहे अधिपती अमन आणि एक आहे अधिपती क्ष. अधिपती आहे तो मी आहे आणि क्ष पण मीच आहे. ते क्ष आहे ना तो सगळं तुमचं ऐकतोय. म्हणजे रागवू नका, हे सगळं आमच्या मनातल्या मनात आहे. कसं आहे, अधिपती आहे ना, मन आहे ते किर्र आहे. त्याने तुमच्यावर प्रेम केलंय ना, त्यामुळे तुम्ही नकार दिल्यापासून ते लई चिडचिड करते. असं तो लई चिडतोय, त्याला तुमचा लई राग येतोय. तो असं चिडचिड करतोय की नाही तुमच्यावर, त्याला तुमचं थोपाड बी बघायचं नसते. असं ताड बोलावं असं वाटतंय त्याला. पण नाही म्हणजे प्रेमाला दुसरी बाजू पण असते ना, असं म्हणतोय. असं एवढं सगळं साधं सरळ नसतंय. आता तुम्ही आम्हाला झिडकारल्यावर आमचं मन काय नाचणार? माझ्या मध्ये सॉरी सॉरी सॉरी. काय करताय तुम्ही? कशाला नाचताय हो रस्त्यात? ही काय जागा आहे का? घाबरल्या ना त्या? बरं जाऊ दे, माझा मुद्दा तर ऐकून घ्या. आमच्या अमनाला तुमचा राग येतोय, पण मग क्षमन त्याच्यावर हवी होती. अमन तर प्रेमातच आहे ना, त्यामुळे ते असं येडपिसं झाल्यावर करते, येरबाडल्यावर करते, चिडचिड करते तुमच्यावर, कारण तुम्ही नकार दिलाय. पण क्षमनाच्या ते मोठीत आहे. क्षमन तुमचा दोस्त आहे, ते मैत्री निभावते, ते तुमच्याकडनं लय फाईट करते. आमचं प्रेम तर आहेच अमनाचं आणि ते राहणारच. पण आमचं अमन क्षमनाच्या ताब्यात आहे. हे मन ह्या मनाला ताब्यात, तुम्हाला कळाले काय? जाऊ दे, ऐका. माझा जास्त भाग आहे ना तो क्षमन आहे. त्याच्यामुळे तुम्हाला माझ्यापासून भीती बाळगायची काही गरज नाही मास्तरीन बाई. माझं जे क्षमन आहे ना ते आपली मैत्री हरू नाही देणार प्रेमासाठी. अधिपती, अहो किती छान बोललात तुम्ही. कोण म्हणेल की तुम्ही कमी शिकलेले आहात? तुम्हीच म्हणताय की. हे बघा अधिपती, माझं ऐका. तुम्ही हुशार आहात, अजून वेळ गेलेली नाहीये. शिका, तुम्ही शिकू शकता. अहो देव, झालं आता, संपलंय सगळं, सोडा. अहो असं नाहीये, शिकण्याला वय नसतं. अहो मास्तरीन बाई, आम्हाला नाही शिकायचं. आमच्या आई साहेबांनी ते कवाच आवडणार नाही. आम्हाला तुम्ही किती बी आवडल्या ना तरी म्हणाला म्हणजे तरी आई साहेबांचं मन दुखवून काय पाठ्यपुस्तक नाही हातात घेऊ शकत. तुम्ही चांगलंच केलं, आपल्या लग्नाला तुम्ही नकार दिला ना, बरं केलं. आपण मैत्री ठेवूया. आणि ती मैत्री मी जन्मभर निभावेन. पण तुम्ही ऐकत नाही की माझं. काय काय ऐकलं नाही? मी तुम्हाला सपशेल इशारा दिलता की आई साहेब येणार आहेत तुम्हाला भेटायला. स्पष्टपणे का नाही सांगितलं? नाही सांगितलं कारण म्हणजे सांगितलं पण तुम्हाला, अहो आई साहेबांचा प्लॅन होता तो मला सांगायचा नव्हता. त्यांच्या संग दगाफटका करायचा नव्हता. मी जर तुम्हाला सांगितलं असतं तर त्यांनी जे ठरवले त्यात मोडता घातल्यासारखं झालं असतं ना, ते करायचं नव्हतं. आणि दुसरी गोष्ट अशी बी होती की जे मला जमलं नाही ते समजा आई साहेबांकडनं झालं असतं तर ते पाहिजे होतं मला. म्हणून मी काय सगळं उलगडून सांगितलं नाही फोनवर, असं आडग्यावनी काहीतरी बोललो.
बाई आहे ती, लई शिक्षण मिरवती ना. शाळेतनं काढूनच टाक तिला. गायब झाली पाहिजे. त्या बजन पळवलं होतं ना तिला, तेच चांगलं होतं बघ. चंचे, आपण आपली पायरी सोडायची नाही. हा पण मावशी, मला एक कळत नाही, काय? तिच्या नकाराचं कारण काय असेल? शिक्षणाचा मुद्दा बोलायची काय गरज होती? पण मग काय बोलणार? काय बी बोलायचं दुसरं. थोबाड पसंत नाही म्हणायचं पोरग्याचं, स्वभाव पसंत नाही, रंग आवडत नाही, काय काहीतरी वेगळं काहीतरी बोलायचं. असं कसं? अहो ह्यातलं काहीच खरं नाहीये. आणि मी खोटं बोलणार नाही, तुम्हाला माहिती. तुम्ही काय सत्यवानाचा अवतार आहे? मी खोटं का बोलू? हे बघा, मुळात तुमचा स्वभाव चांगला आहे. तुमच्या स्वभावाशी मला काहीही प्रॉब्लेम नाही. आणि राहिला प्रश्न तुमच्या दिसण्याचा, रंगरूपाचा, तर मी त्याचा विचार कधी केलाच नाही, कारण मला गरज नाही वाटली तशी. तुम्हासनी कल्पना आहे? तुम्ही गणी वाघिणीच्या गुहेत शिरायला लागलाय, कल्पना आहे? म्हणजे त्या मला शाळेतून काढणार आहेत का? फक्त तेवढ्यावर होत नसतं सगळं. तेवढ्यावरच होणार नाहीये म्हणजे? त्या मला म्हणाल्या होत्या की गुडघ्यावर आणेन. म्हणजे काय करणार आहेत त्या? म्हणजे बघा आता, लावा तुम्हीच डोसकं. मी नाही लावू शकत हो, मला तर काही कळतच नाहीये. तुम्ही सांगा ना प्लीज. बाई, हे बघा, आमच्या भावना आमच्यापाशी. काय तुम्ही आम्हाला नाही म्हणला, ठीक आहे, म्हणजे आम्ही तुमच्याविषयी वाईट चिंतणार नाही त्यासाठी. आणि तुम्हाला आमच्या संग लगीन करायची बळजबरी तर आयुष्यात कवा करू शकणार नाही. ते माहितीये मला अधिपती, म्हणून तर माझ्या मनात तुमच्याविषयी एवढा आदर आहे. बरोबर आहे, पण आता का नाही तुम्ही इशे एकदम हार्ड करून ठेवलाय. तुम्हाला माहिती आहे काय? मी नाही केलाय, भुवनेश्वरी मॅडमनी केलाय. बघा, हे असं सगळं प्रत्येक वेळी सगळं खरं बोलायची काय गरज असते का हो मास्तरीन बाई? मग मी काय करू? काय खोटं बोलू मी? तुम्हाला ना कळत नाही मास्तरीन बाई, सारखं असं आपलं ते सत्यवानाचा झेंडा घेऊन असं मिरवत राहायचं. हळू हळू म्हणजे कुजबुजत नाही, पट्टी. कवा कवा आपल्याला गणी जरासं येगळं बोलता आलं पाहिजे. येगळं म्हणजे काय? खोटं बोलावं लागतं. नाही, खोटं नाही लगेच, म्हणजे जरासं थोडं साखर पेरणी करता आली पाहिजे. मला नाही कळलं. आमच्या आई साहेब आहेत ना, बडे असं नाही, तुम्हाला माहित आहे. त्यांचं डोसकं जर हल्लं ना, तुम्हाला कल्पना नाही होत्या काय करू शकतील. त्यांनी जर एखादी गोष्ट ठरवली ना की ठरवली, एखादी गोष्ट करायची असतं, जर इडा उचलला ना, आई शपथ कुणाच्या बाला ऐकणार नाहीत त्या. त्यांनी विडा उचललाय? अधिपतींचं शिक्षण नाही, ते कमी शिकल्यात म्हणून नकार दिलाय तिनं. काय? शिक्षण नाही म्हणून नाही म्हणली ती? एवढी कसली मस्ती आली तिला? स्वतःच थोबाड बघितलंय का म्हणा आरशात? मावशे, आता तरी ना मला तिचा लय राग येऊ लागलाय. तिची मस्ती नाही का जिरवलीच पाहिजे आता. तेच तर करायचं आहे, तिचा तोरा उतरवायचा आहे. कसा उतरवणार तोरा तिचा? तिनं अधिपतींना घोळात घेतलंय. घेऊ दे की. मग कसं मावशे? दोन माणसांना लांब करायचं असेल नव, तर त्यांना इतकं जवळ आणायचं की त्या जवळकीचा त्यासनी त्रास झाला पाहिजे. तुला त्या एका राजाची गोष्ट माहित आहे? राजाची गोष्ट? आमची लय आवडती गोष्ट आहे ती. भुवनेश्वरी मॅडमनी विडा उचलल्या म्हणजे काय करणार आहेत त्या? हा, शाळेतून काढून टाकतील का? बजरंगला परत बोलावणार आहेत काय? हे असलं काय करणार नाहीत त्या. आमच्या आई साहेब किती बी कडक असल्या ना, कुठल्या बी बाईचं हे असं वाईट करणार नाहीतच त्या. पण मग गुडघ्यावर आणणार म्हणजे काय करणार हो त्या? आता आम्ही दाखवून देऊ तिला की आमचं म्हणणं बरोबर हाय. कसं? तिला या घरची सून करून. आपलं लग्न तर नाही ठरवू शकत, मग अजून काय करू शकतात त्या?
त्या काय करणारे सांगू नाही शकत हो तुम्हासनी. लगीन लावणार आहेत त्या तुमचं आणि आमचं कसं सांगू. आमच्या आईसाहेब कुठून कशी कांडी फिरवतील काय, पण जे बोलतील का नाही ते करतीलच त्या. पण मी तुम्हासनी वाचवण्याचा तेवढा प्रयत्न करू शकतो मास्तरीनबाई. तुमची जर मर्जी नाही ना तर आमची बी इच्छा नाही. पण आईसाहेबांना अडवणं आमच्या हातात नाही आहे. इगोवर गेलो त्यांच्या. अधिपती हो सांगा ना, काय प्लॅन आहे त्यांचा प्लीज. काय गोष्ट आहे? राजाची राजकुमारी एका मजुराच्या प्रेमात पडली. राजाने तिला लई समजावलं पण राजकुमारी काय ऐकना. तिला कोंडून ठेवलं, बंद करून ठेवलं, तरी पण ऐकना. तिच्या मनातून तो मजूर काही जाईना. शेवटी राजानं ही समधी गोष्ट त्याच्या दरबारातल्या एका धोरणी मंत्र्याला सांगितली. त्या मंत्र्यानं एक उपाय सुचवला. तो उपाय ऐकून राजा थोडासा घाबरला, पण त्याचा मंत्र्याच्या अकलावर लई विश्वास होता. त्याने रिस्क घ्यायची ठरवली. त्यानं पोरीला बोलवलं आणि तिला सांगितलं, आम्ही तुमच्या लग्नाला परवानगी देऊ, पण त्याआधी तुम्हा दोघांना एक परीक्षा द्यावी लागल, तुमच्या प्रेमाची परीक्षा. तिने विचारलं काय? तर राजा म्हणाला, एका महिन्यासाठी आम्ही तुम्हा दोघांना एका खोलीत बंद करून ठेवणार. जेवण खाणं पिणं समद त्यांना मिळत होतं. पहिला दिवस लई आनंदात गेला. दोघांना बांधलं होतं, हालता येत नव्हतं, पण ते एकमेकांच्या मिठीत होते. आनाबाका झाल्या, वचनं झाली, गाणी पण झाली. राजकुमारी लई खुश होती. मग दुसऱ्या दिवशी थोडी अडचण व्हायला लागली. हालता येईना, वास येऊ लागला, पण प्रेमाने सगळं सहन केलं. त्या तिसऱ्या दिवशी जरा कुरबुर व्हायला लागली, पण 5व्या दिवशी तक्रारी, 6व्या दिवशी भांडण आणि 7व्या दिवशी राजकुमारी चिडली आणि हल्लाच केला त्याच्यावर, चावली त्याला. बापरे. मग काय 8व्या दिवशी ती बापाच्या पाया पडली. म्हणजे सोडवा आमासनी, लग्न नाही करायचं, ज्याला आधी फासावर लटकवा. राजाने त्यांना मोकळं केलं तर राजकुमारी थुकली त्याच्या तोंडावर आणि हट्ट केला की आधी याला फासावर लटकवा. मग लटकवलं का त्याला फासावर? हे काय आमासनी माहित नाही. राजा जर हुशार असेल की नाही तर त्यांनी लटकवायला नाही पाहिजे. माणसाला मारून टाकलं की तो मनात घर करून राहतोय. त्यांना जर दूर करायचंय तर त्यांना जवळ आणलं पाहिजे. त्या मंत्र्याने बरोबर सल्ला दिला. मावशे, तू राजाच्या जागी असतीस तर काय केलं असतं? आम्ही त्या मजुराला बक्कळ पैसे देऊन दूरदेशी पाठवलं असतं आणि धमकावलं असतं. परत आलास तर फासावर लटकवू, तंबी दिली असती त्याला. मी जर राजाच्या जागी असते तर काय केलं असतं माहितीये का? काय? त्याला फासावर लटकवलं असतं आणि राजकुमारीला काय खोटरट डांबलं असतं आणि मंत्र्याची जीभ कापली असती का त्यानं कुणाला बी काय बी सांगू नये. काय गे आण काय? काय नाही, दूर म्हणजे या जगातच ठेवायचं नाही माणूस. संचे, लहान आहेस ग तू, तुला नाही कळायचंय. तेच तर शिकते तुझ्याकडनं. तू शांत झालीस का? मावशे, मला तुझ्या कटात सामील करून घे. म्या तुझ्या सोबत आहे बघ. आणि म्या जर माझ्या स्वतःच्या डोळ्यानं बघितलं ना तर मग मला असं घाबरायला भी होणार नाही ग. आणि माझी मदतच होईल बघ तुला.
तू हाय म्हणेपर्यंत मी काय तुझे पाय सोडणार नाही. मी हाय ना तुझ्या कट्यात. ठीक आहे. आता शांत राहणं जमल का तुला? म्हणजे तुझ्या डोळ्यात एकत आम्ही तुझं प्रेम मास्तरनीच्या हवाली करणार आहोत. अधिपती ओ सांगा ना प्लीज, काय प्लॅन आहे भुवनेश्वरी मॅडमचा? हा अच्छा, कळलं मला. तुम्ही नाही सांगणार. भुवनेश्वरी मॅडमना दगा फटका नाही करणार तुम्ही. नाही केला पाहिजे ना. अहो पण मी मैत्रीण आहे ना तुमची. अहो पण त्या आई साहेब आहेत माझ्या, आणि जो आई संघ दगाफटका करू शकतो तो पुन्हा संघ पण दगाफटका करू शकतो. बरोबर आहे. मी तुम्हाला तुमच्या आई साहेबांबरोबर दगा फटका करा असं नाहीच म्हणत आहे. पण हे जे काही घडते ते सगळं माझ्याबद्दल आहे ना. मग ते मला कळायला पाहिजे असं नाही वाटत का तुम्हाला? तुम्हासनी कळणं नाही, तुम्हासनी वाचवणं महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही मसीहा होणार? अहो तुमचा माझ्यावर विश्वास आहे का नाही? 100%. मग तुम्ही जरा आता तुमचा मुद्दा बाजूला ठेवून माझं म्हणणं ऐकणार आहेस का नाही? हा का नाही? हा नाही हो. ओ तुम्ही ना आता माझ्या चुका काढू नका मास्तरीन बाई. मी काय म्हणतो ते ऐकणार आहे का नाही? हा हो. हा ऐका मग ऐका, सांगतो ते ऐका. हा सांगा. हा सांगतोय की जर दम घ्या. कसं आहे हे बघा, हे कदाचित तुम्हासनी पटणार नाही हा, पण हे तुमच्या हिताचं आहे. भविष्यात तुमच्यावर कुठलं संकट येऊ नये, तुमच्या मर्जी विरुद्ध तुम्हासनी मास्तरीन बाई काय करायला लागू नये ना म्हणताना मी सांगतोय. तुम्ही प्लीज माझा ऐका, मित्र म्हणून सांगतोय. ठीक आहे, मी तुमच्या क्ष मनाचं सगळं ऐकेन. अहो क्षमनच तुमच्या संग बोलू शकते, अमन बोलत नाही. डायरेक्ट रडायलाच लागते, बोकाड पसरते. सॉरी. हा आता कळलं ना व? ऐका, क्षच बोलतोय मी. हा क्ष बोला. हा ऐका. चंचे, अगं चंचे. सर अगं चंचे तू काय करायलीस? हे प्रत्यक्षात करायचंय मला. पुरी बर्बाद करायची हिला. लय मात करती ना ती या खुर्चीचा, पण आता मी तिच्या कटात सामील झाले. तिला तिच्या या खुर्चीत न अन घरात न कशी बाहेर हकलती ते बघ. त्यांनी जर एखादी गोष्ट ठरवली ना की ठरवली, एखादी गोष्ट करायची असेल तर इडा उचलला ना, आई शपथ कोणाच्या बाल ऐकणार नाहीत ते. त्यांनी विडा उचललाय. भविष्यात तुमच्यावर कुठलं संकट येऊ नये, तुमच्या मर्जी विरुद्ध तुम्हासनी मास्तरीन बाई काय करायला लागू नये ना म्हणताना मी सांगतोय. तुम्ही प्लीज माझा ऐका. अक्षरा, अक्षरा. हा काय? अगं कांदा चिरून झालाय बाळा. हो अगं सॉरी, टोमॅटो चिरायचा आहे नाही का. काय झालं? कसला विचार करतेयस? काही नाही. कसलं टेन्शन आहे का? ताण आलाय का काही? सॉरी आई. आता सॉरी कशामुळे? अगं भुवनेश्वरी मॅडमशी मी जे बोलले त्याबद्दल.
अगं बाई, तू अजून त्याचाच विचार करतेस का? झालं ते झालं, आता जाऊ दे. नाही आई, मला अधिपतींनी ना वेगळ्या भाषेत समजावून सांगितलं तेव्हा मला पटलं. वेगळ्या भाषेत म्हणजे ते मला त्यांच्या 2 मनांबद्दल सांगत होते. अगं बाई, 2 मन? हो, हे बघ, अमन आणि क्षमन या दोन्ही मनांना त्यांची वेगवेगळी मतं आहेत. पण जेव्हा एक मन दुसऱ्या मनावर हावी होऊ लागतं तेव्हा आपल्याला ठरवावं लागतं की कुठल्या मनाचं ऐकायचंय. आणि त्यांना बरोबर कळतं, ते ठरवतात कुठल्या मनाचं ऐकायचंय ते. मला ना इतकं नवल वाटलं आई, हा माणूस एवढा डीप आहे. डीप वगैरे काही मी खात्रीने सांगू शकणार नाही, पण हा, माणूस खरंच खूप चांगला आहे. हो ग, आणि त्यांनी सांगितल्यावर मलाही पटलं. भुवनेश्वरी मॅडमशी बोलताना मी थोडासा विचार करायला हवा होता, वेगळ्या पद्धतीने त्यांच्याशी बोलायला हवं होतं आणि माझा मुद्दा न बदलता प्रेमाने त्यांना सांगायला हवं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षणाचा मुद्दा जो त्यांना अजिबात आवडत नाही तो मी अशा पद्धतीने त्यांच्या समोर मांडायला नको होता. खरंच ग, माझं फारच चुकलं. मी त्यांच्याशी वेगळ्या पद्धतीने बोलायला हवं होतं. मी सांगते तेव्हा पटत नाही आणि अधिपती सांगतात तेव्हा पटतं. सॉरी आई. सॉरी नाही ग, पण एक सांगू का? सांग ना. बोलून झाल्यानंतर विचार करण्यापेक्षा बोलण्याआधीच विचार करायला हवा की नको? खरं आहे. मी माझी चूक दुरुस्त करेन आता. ठीक आहे, आता त्याचा फार विचार करू नकोस. तुझा असा चेहरा बघवत नाही ग मला अक्षू. आणि खरं सांगू का, आपल्या घरात ना हसणं दुर्मिळ झालंय, तेव्हा हास पाहू. अगो, आता कसं बरं वाटलं मला. ओ मास्तरीण बाई, गोडाचं वरण करायचंय, कामाला लागा. झालं, आता तू पण अधिपतींसारखी बोलायला लागलीस. मग चल, मी बाबांना औषधं देऊन येते. हा, जेवणाच्या आधीची औषधं राहून जातील.